रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. झाले हो साधने सुख झाले हो साधने तो विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बरवा तो माधव बरवा ओ माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधवा बरवा तुहा माधव बरवा ओहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधवा बरवा तुहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल
माधव बरवा तू माधव बरवा तू माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम जय जय राम हरी हरी पंढरीचे वारे आहे माझे घरी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी आहे माझे घरी पंढरीचे वारे आहे माझे घरी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी आहे माझे घरी आणि कनकरी आणि कनकरी तीर्थव्रत आणि कनकरी आणि कनकरी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी करीन उपवासी 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 गायीन आहार नेसे गायीन आहार नेसे मुखी नाम गायनारणीसी गायनारणीसी मुखे नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे घेईन मी वाचे नाम विठोबाचे घेईना मी वाचे घेईना मी वाचे बीज कल्पांतीचे बीज कल्पांतीचे तू म्हणे बीज कल्पांतीचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासे करीन उपवासे व्रत एकादशी करीन उपवासे करीन उपवासे व्रत एकादशी करीन उपवासे करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासे करीन उपवासे गायन हरणेशी गायन हरणेशी मुखी नम गायनारणीसी गायनारणीसी मुखी नाम विठोबार खुमाये बार कुमारी जय विठोबार खुमाये बार कुमारी जय जय विठोबार खुमाये बार कुमारी
जय जय विठोबा रखुमाई ठोपार कुमाई विठोबा रखुमाई जय जय ठोपार जय कुमाई जय ठोबा रखुमाई ठोपार जय कुमाई जय ठोबा रखुमाई जय जय ठोपार कुमाई हरी हरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी 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 आणि गण करी तीर्थव्रत आणि गण करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी व्रत आणि करी व्रत व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी गायिनारणीसे मुखी नाम आ आ आ आ गायिनारणीसे मुखी नाम गायिनारणीसे मुखी नाम व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी हरणच मुख नाम गाविन हरणच मुख नाम व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी विठोबा रखुमाई विठाला 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव वाण हे पंढरीनाथ भगवान भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री जय संत मोतीराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय चला ढालाई 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 महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे
समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ नमो ज्याद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमतिप्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारी जो जे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजवानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन्न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम नाम विठोबाचे घेन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी गायन हरणीशी मुखी नाम विठ्ठल 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 ढालाई 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 हृदय हरिठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ईश्वर महाराज की जय ढालाई 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 पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन्न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम सज्जन माय बाप हो आज सेवेसाठी निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी स्वाभिमानानं आपल्या घरीची जे नित्यक्रम आहे वारी आहे त्याचा उहापोह या अभंगाच्या माध्यमातून केलेला स्वाभिमान प्रतिपादन जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून केलेला आहे. अभंगाचा शब्दशः वाचार्थ असा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझ्या घरी पंढरीची वारी आहे आणि त्यामुळं मी बाकीचे तीर्थ व्रत वगैरे काहीही करणार नाही. पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत. मग तुकोबाराय तुम्ही काय करता तर तुकोबाराय आपल्या साधनेचं वर्णन करतात. व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम. 15 दिवसातून एक येणारी एकादश ती एकादश धरीन आणि त्या एकादशीचं व्रत पूर्ण करेन आणि रात्रंदिवस पांडुरंगाचं परमात्म्याचं देवाचं नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. बरं तुम्ही देवाचं नामच पांडुरंगाचंच नाम का घेता तुकोबाराय? पुढे तुकोबाराय उत्तरार्धामध्ये सांगतात नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे. तुकोबाराय म्हणतात माझ्या विठोबाचं नाव हे एवढं श्रेष्ठ आहे मी वाचन का घेईल? त्याचं कारण असं आहे की ते पांडुरंगाचं नाव कल्पांतीचं बीज आहे, मूळ आहे
आणि त्यामुळं मी त्या पांडुरंगाचं नाम स्मरण अखंड करत जाईन, असा आशयाचा ह्या 3 चरणांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. सेवा नैमित्तिक आहे ती अशी, आपल्या गावचे सगळ्यांचे लाडके आणि सगळ्यांशी हसतमुखानं राहणारे आपले सदा अण्णा, त्यांच्या मुलांनी सोपानराव सर आणि तुकारामजी ढोणे यांनी संपूर्ण विधी 13 दिवसापर्यंतचा जो विधी आहे तो विधी अगदी परिपूर्ण केलेला आहे, खऱ्या अर्थानं परिपूर्ण केलेला आहे. केवळ लोकांना दाखवण्यासाठी नव्हे तर प्रत्यक्षामध्ये जे करावं ते त्यांनी केलेले आहे. का तर सदा अण्णांनी जीवनभर आपल्या आयुष्यामध्ये परमार्थ केला. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं जरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिली आहे बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे जरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. तात्पर्य असं आहे, संतांनी घालून दिलेला वारसा या कुटुंबानं चालवला, आपल्या गावांनी चालवला. आपलं गावच भाविक आहे, संतांच्या विचारानं चालणारं आहे. आणि म्हणून वारीचं महत्व प्रत्येक संतांनी सांगितलेलं आहे. अहो देव स्वतः भगवान सांगतात, विसरू नका सांगत से गुद पांडुरंग पांडुरंग, सांगत से गुद पांडुरंग पांडुरंग, सांगत से पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. विसरू नका माझा सांगताचे गुज पांडुरंगा पांडुरंगा. सारे गाठके विसरू नका मग सांगत गुज पांडुरंग, सांगत गुज पांडुरंग. पांडुरंगा परमात्म्या दान करा, जे जे कर्म निफजे ते थोडे बहुन मनिजे, निवांतची अर्पिजे ठाई माझ्या ठाई. माझ्या ठिकाणी अर्पण करा कर्म, पण एक काम करा, मला विसरू नका आषाढी आणि कार्तिकीला. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरी वारे, आषाढी कार्तिकी पंढरीची वारे. साधन निर्धारे अननाये, साधन निर्धारे अननाये, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा. निर्धार अन्ननाये, साधना निर्धारी अन्ननाये, आषाढी कार्तिकी तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा. सोपं साधन सांगितलं, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. वारी करायची पंढरपुराची आणि तीच साधना सदानानी केली. कसं आहे, आषाढी आणि कार्तिकीला तर जायचेच,
पण ते करत 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 जसं दूध पवित्र आणि गोड आधीच आहे, साखर टाकल्यावर आणखीच गोड लागत आहे, तसं पंढरपूरची वारी तर करतच राहिले, याच्यात नवल नाही. पण 3 वर्षानंतर धोंड्याचा महिना येत असतो. त्या धोंड्याच्या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणतात, अधिक मास म्हणतात, पुरुषोत्तम मास म्हणतात आणि मल मास म्हणतात. 4 नाव आहेत धोंड्याच्या महिन्याला. चला म्हणले या धोंड्याच्या महिन्यातही आपण जावं. आणि मायबाप सदा इथून निघाले. 8 दिवसापासून गडबड. चला आपल्याला पंढरपूरला जायचंय, चला आपल्या पंढरपूरला जायचंय. पंढरीचा लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, नावडे मनाला संमती सोहळा, नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा. संपती सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. मायबाप जीवनामध्ये सदा आणाला मला आठवतंय तसं, जेव्हापासून सदा आणा कळतात तेव्हापासून. संपत्ती सोहळा नावडे मनाला, या प्रमाणाप्रमाणेच ते वावरत होते. संपत्ती आवडली नाही कधीच त्यांना. ज्या ज्या एकादशीला बाहेर गावी जावं त्या एकदर निळ्याला 15 दिवसाला एकादशीला जायचे. बरं, एकादशीला गेल्यावर तिथून आपल्याला फार संपत्ती मिळावी, पैसे मिळावे, भजनातून कीर्तनातून, काही उद्देश नाही. कोण 100 रुपये जरी दिले ना तरी आनंद, आणि 150 दिले तरी आनंद. पण कधी पैसे मागितले, जायला यायला पेट्रोलला जेवढे पैसे लागतात, घ्या 150, घ्या 100, तेवढ्यात आनंद सदानानं मानाव. कधी म्हणले नाही एवढे द्या आणि तेवढे द्या. विषय असा आहे, कधीच संपत्तीचा लोभ त्यांनी धरला नाही. जे काही दिलं त्याच्यामध्ये समाधान. कारण कसं त्यांना माहीत होतं तुकोबारायांचं प्रमाण. भिक्षापत्र अवलंबने, जळो जिने लाजिरवाने. एखाद्याच्या पुढे मागायचं, मला द्या हो, मला द्या हो. हे मागणं म्हणजे धिक्क जीवन आहे, धिक्क. कधीच मागायचं. जे काही दिलं ना आपल्याला समाधान त्याच्यात मानायचं. संपत्ती सोहळा, संपत्ती सोहळा लागला मन. रामकृष्ण हरी. प्रमाण झालेलं आहे, हरकत नाही. संपत्ती आणि माझ्या मनीची आवडी, माझ्या मनीची आवडी, आवडी माझ्या मनीची आवडी, पंढरपुरा येईन गुडी, पंढरपुरा येईन गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण ये दिले, गोडे पांडुरपुरा येईन गुडी, पांडुरंगी मन रंगले,
दाते गुण येती रे माझी ये मनीची आवडी पंढरपुरा नेन गुढी या न्यायानं सदाना पंढरपूरला गेले अधिक मासामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये आणि जीवनाला आल्याचं सार्थक करून घेतलं. देवाच्या ज्योतीमध्ये आपला प्राण आत्मा देवाला अर्पण केला. जीवनाला आल्याचं सार्थक केलं. जीवनाला आल्याचं सार्थक केलं. देव परीक्षा बघत असतो माणसाच्या जीवनामध्ये. मायबाप माणसं बाळ जन्मलं की पेढे वाटतात, आनंद व्यक्त करतात, हसतात. पण तेच बाळ मोठं झालं, जीवनभर चांगले कर्तव्य केले आणि ते गेलं की लोकांच्या डोळ्याला आपोआप अश्रू येतात. जीवनात पास झाला तो मनुष्य. पण तेच माणूस जर जीवनभर वाईट कृत्य करून वागला आणि गेला, जन्मतानाही माणसं हसले आणि मरतानाही माणसं जर हसले, बरं झालं पिढा गेली म्हणू लागले की समजायचं जीवनात तो माणूस नापास झाला. आमचे सदाना 100% गुण घेऊन पास झाले. मनात एकच इच्छा, माझी ये मनीची आवडे पंढरपुराने इन गुढी. तुकोबारायांना विचारलं लोकांनी, तुकोबारा तुम्ही कोणती साधना करता? तुकोबारा म्हणतात, विश्वंभर बाबापासून चालत आलेली पंढरीची वारी मी करतो. दुसरे तीर्थव्रत कशाला करू? अभंगाचं पहिलं चरण. पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि कानाकारी तीर्थव्रत आणि कानाकारी तीर्थव्रत तीर्थव्रत व्रत एकादशी करिना उपवासी व्रत एकादशी करिना उपवास. आणि कानात रे प्रीताव्रत आणि कानात रे प्रीताव्रत व्रत एकादशी करणा उपवास एकादशी करणा उपवास. जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, पंढरीचे वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत. स्वाभिमान व्यक्त करतात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या घरी पंढरपूरची वारी विश्वंभर बाबापासून चालत आलेली आहे. मी मात्र बाकीचे तीर्थ व्रत काही करणार नाही. आणि तशीच वारी सदानांनी केली. कारण त्यांना माहीत होतं, पंढरपूरला एक पाऊल जरी चाललं आहे की नाही तरी जीवनाचं सार्थ. कोस गंती बाकीच्या तीर्थाला जर गेलं तर तेवढं पुण्य लागते. आणि पंढरपूरला एक पाऊल चाललं तरी तेवढंच पुण्य. मग मला सांगा किती पुण्य आहे, किती पावलं चालणं होतंय पंढरपूरला. एक एक पाऊल टाकला की यज्ञ होत असतोय पंढरपूरला. पंढरी वाटी नाम घेता पुण्य. रामकृष्ण हरी. काही हरकत नाही. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊले यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली. नाम घेता वाट चाली किंवा राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. तुकोबारा म्हणतात, पंढरपूरची वारी त्याच्यामुळं करावी लागते. पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत. आणि तीर्थही करायची गरज नाही
व्रतही करायची गरज नाही. मग तुकोबार आहे, तुम्ही कोणतं साधन करता? तुकोबार आहे म्हणतात, मी मात्र एकादशीचं व्रत करीन, उपवासी राहीन आणि रात्रंदिवस प्रभूचं चिंतन करेल. अभंगाचं दुसरं चरण नाम विठोबाचे करीन उपवास. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. करीना उपवासी व्रत एकादशे करीन उपवासी. एकादशे करीन उपवासे गायिना हरणे से मुखी नाम गायिना हरणे से मुखी नाम नाम विठ्ठलाचे करीना उपवासी व्रत एकादशे करीना उपवासी गायनारणीचे मुखे नाम गायनारणीचे मुखी नाम व्रत एकादशे करीन उपवासे व्रत एकादशे करीन उपवासे. जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, व्रत एकादशी करीन उपवासी गायीन आहार निशी मुखे नाम. एकादशीचं व्रत करेल, उपवास धरेन आणि त्या दिवशी मात्र गायीन आहार निशी मुखे नाम. नुसतं नाम म्हणेल का? वाचन नुसतं म्हणेल का? नाही, तर गायन करील नामाचं. गायीन आहारनिशी मुखे नाम, गायलं पाहिजे नाम. का? गाऊनाचू विठो तुझा करो अनुवाद, तुझा करो अनुवाद. तिकडे पाय तिकडे सर्वमय गोविंद, जिकडे पाय तिकडे सर्वमय गोविंद. अनुवाद तिकडे सर्वमय गोविंद, जिकडे पाय तिकडे सर्वमय गोविंद. ए गाऊनाच विठू तुझा करू अनुवाद, गावनाचो विठो तुझा करावाद. ए तिकडे पाय तिकडे सर्वमय गोविंद, बाय तिकडे सर्वमय गोविंद. ए आनंद रे विठोबा झाला माझे मने, देखील लोचनी विठे सहित पाऊले. सुंदर विठोबा झाला माझे मने, देखील लोचनी विठे सहित पाऊले. तुकोबार म्हणतात, नाम गायलं पाहिजे, नुसतं वाचलं पाहिजे नाही. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहि तिकडे सर्व मय गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखील लोचने विटे सहित पाऊले. रात्रंदिवस त्या प्रभूचं नाम मी गाईन. अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा आहे. नियोजित सेवा ही महाराष्ट्रामध्ये ज्यांची कीर्तनं, ज्यांचे भागवत प्रसिद्ध आहेत, असे आमचे लाडके आपल्या गावाचे गुरु दीपक गुरु महाराज यांची नियोजित सेवा होती. पण कसं आहे, आमच्यासारख्याला अचानकच लाभ मिळाला. पामराला
सदानाची सेवा करायचा योग आला कसा तरी. नियोजित सेवा आमच्या दीपक गुरु महाराजांची आहे. आनंद वाटते त्यांच्या वाणीला देवाने किती गोडवा खरंच दिलेला आहे. भागवत ऐकताना तल्लीन होऊन जातात माणसं, तल्लीन होऊन जातात. खरं त्यांच्यामुळं अशा महात्म्यामुळं आपल्या गावाचं नाव कुठे जाऊ द्या हो. आता मी ज्या ज्या ठिकाणी कीर्तनाचा योग येतं एखाद्या वेळी, तुम्ही कुठले पांगऱ्याचे म्हटले का हां 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 ते दीपक गुरु महाराजांचं गाव का आहे की नाही. काही काही नावामुळं गावाचं नाव कळत असते. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, तुकोबाराय म्हणतात, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन आहारनिशी मुखी नाम. तुकोबाराय नाम तुम्ही गाता हो, नाम श्रेष्ठ आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. ते नाव अत्यंत श्रेष्ठ आहे. मग ते नाव तुम्ही का हो घेता? कारण तुकोबाराय म्हणतात त्या विठोबाचं नाव हे कल्पांतीचं बीज आहे, मूळ आहे, आणि त्याच्यामुळं ते नाव घेतलं जातं. अभंगाचं शेवटचं चरण, नाम विठोबा दे घेईन मी वाते, नाम विठोबा दे घेईन मी वाते. घे नाम वाचे, नाम विठोबा घे नाम वाचे. बीज कल्पांतीचे तुक म्हणे, बीज कल्पांतीचे तुक म्हणे. व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. कल्पांतीचे तुका म्हणे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. व्रत एकादशी करीन उपवासी, करीन उपवासी. गायीन आहारनिशी मुखी नाम. गायनारणीचे मुखी नाम, गायनारणीचे मुखी नाम. व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन आहारनिशी मुखी नाम. विठोबा रखू माये, बारको माई, बारको माई, बारको माई, बारको माई, बारको माई, बारको.